हिंदुस्थानचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आज आपल्या देशाचं कणखर नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा 75वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आजपासून सुरू होत आहे। ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा, महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, कृषी मंत्री सन्माननीय दत्तात्रय भरणे साहेब, त्यानंतर ज्येष्ठ अभिनेता आणि ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय नानासाहेब पाटेकर, खासदार महोदया, सर्व आमदार महोदय, उपस्थित सर्व अधिकारी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव सन्माननीय विकास खारगे साहेब, विभागीय आयुक्त पुणे सन्माननीय चंद्रकांत साहेब, जमाबंदी आयुक्त सुभाष दिवसे, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व अधिकारी, मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो। साहेब, आमच्या कोकणामध्ये पाणंद रस्ते ही संकल्पना या बाबतीमध्ये थोडी अधोगती होती। पाणंद रस्त्याच्या बाबतीमध्ये प्रचंड शिथिलता होती। मी कालच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या 8 तालुक्यांचा मी स्वतः दौरा केला आणि एक गोष्ट जाणवली, आपल्या या अभियानामुळे ज्या गावामध्ये पाणंद रस्ते ही संकल्पना देखील माहिती नव्हती त्या गावामध्ये 50 पाणंद रस्त्यांची नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे। अतिशय यशस्वी अभियान आपल्यामार्फत इथे राबवलं जातं आहे आणि माझ्यासारख्या तरुण राज्यमंत्र्यांना या अभियानाचा भाग होण्याचं भाग्य आपल्यामुळे मिळतं। मी आपल्या मनापासून आभार मानतो। अनेक लोकाभिमुख निर्णय आपल्या सरकारने या अभियानाच्या मार्फत राबवायला सुरुवात केलेली आहे। मी अधिक वेळ आपला घेणार नाही, त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी सविस्तरपणे माहिती इथे दिलेली आहे। ह्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला अपेक्षित असलेलं लोकाभिमुख राज्य आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायला मिळतं आहे। मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो राज्यमंत्री म्हणून देखील की ह्या सगळ्या योजना राबवायला आणि यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी हो, किंवा आमचा सिंहाचा वाटा असेल आपल्या नेतृत्वाखाली या सगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी करून दाखवू हा शब्द देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। याबरोबरच हा कार्यक्रम संपला असं सर्व मान्य